स्ट्रेसमुळे डायबिटीज होतो का? हा 100% होतो. तुम्ही जर बऱ्याच लोकांना पाहिलं असेल, वीकेस्ट पार्ट डायबिटीज काय करतो, तुमच्या वीकेस्ट पार्टला टार्गेट करतो. आपण डिसिप्लिन इज द नंबर 1 थिंग विच कॅन हेल्प यू टू गेट फ्रीडम फ्रॉम डायबिटीज. डायबिटीज हा बाहेर कुठे तयार नाही झाला, तुमच्या घरात किचनमध्येच तयार झाला. तुम्ही आजारी लोकांच्या एन्व्हायरमेंटमध्ये असाल किंवा अशा लोकांच्या एन्व्हायरमेंटमध्ये असाल जे तुम्हाला नक्की आजारी पाडणार, तर तुम्ही लवकर आजारी पडाल. डायबिटिक लाईफ लॉंग आहे हे जे म्हणतात, हे खरं आहे का? प्री डायबिटीज एक स्टेज असते डायबिटीजच्या अगोदर. जर तिथं तुम्ही त्याला पकडलं मग तर ते म्हणजे विषयच क्लोज. एकदम इझिली तुम्ही बाहेर पडू शकता. आणि मग तुम्ही कॉन्शियस इटिंग करा. कॉन्शियस लोक ह्याला फार कॉमन घेतात. आता ठीक आहे ना, तो गोळी खातो, मी पण गोळी खातो, म्हणून मेडिसिन हे त्याला काही सोल्युशन नाही. एवढंच माझं वारंवार सांगलंय. मग इन्शुलिन प्रोडक्शन वाढवणाऱ्या गोष्टी आहारात द्या, नंबर 1. आणि नंबर 2, इन्शुलिन लागणारच नाही, कारण जर ग्लुकोजच तेवढा वाढला नाही तर मग इन्शुलिन लागतच नाही. म्हणजे एकीकडून इन्शुलिनची डिमांड कमी करा, इन्शुलिनचा जो रेझिस्टन्स आलाय त्याच्यावर काम करा, आणि इन्शुलिनचं प्रोडक्शन पण वाढवा. नमस्कार मंडळी, कोच किरण पाटील या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचं आपलं टॉपिक आहे डायबिटीज रिव्हर्सल शक्य आहे का? हा प्रश्न लाखो लोकांना भेडसावत असतो आणि यावर आज आपल्याशी चर्चा करायला आलेले आहेत मिस्टर प्रमोद सर. ते एक अनुभवी न्यूट्रिशनिस्ट, ऑथर आणि हेल्थ एज्युकेटेड आहे, जे अनेक लोकांचं जीवन त्यांच्या डाएट आणि लाईफस्टाईलच्या माध्यमातून बदलत आहेत. प्रश्नांना मार्गदर्शन करण्यासाठी आज ते आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे आज या कोच किरण पाटील शोमध्ये. प्रमोद सर, डायबिटिक रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय असतं? येस, पहिलं तर थँक्यू, धन्यवाद की तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं आणि एक चान्स दिला. कारण आमचं मिशन आहे, प्रत्येक व्यक्ती जो आज डायबिटीजने सफर करतोय त्या प्रत्येक व्यक्तीला औषधातून बाहेर काढणं. कारण औषधाच्या तो एका जाळ्यात अडकलाय. त्याला असं वाटतं की नाही, औषधं घेऊ म्हणजे शुगर कंट्रोल येईल. बट ॲक्च्युली काय होतं की औषधं हे सुरुवातीला नक्कीच चांगले आहेत आणि घ्यायलाच पाहिजेत. औषधामुळे खरंच आयुष्य वाढलेलं आहे, पण आयुष्यभर औषधांवर डिपेंड राहू नये आणि त्यांनी फक्त आहारातून व जीवनशैलीमध्ये बदल करून डायबिटीजमधून खरंच रिव्हर्सल करावं, या मिशनवर आम्ही आहोत. आणि तुम्ही यासाठी आज आम्हाला इन्व्हाइट केलं, तर डायबिटीज रिव्हर्सल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप नक्कीच एक्सप्लेन करेल. सो तुम्ही जे विचारलं डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय, तर पहिलं तर आपण समजून घेऊ डायबिटीज म्हणजे काय. तर डायबिटीज म्हणजे आपण आता जे बोलणार आहोत ते टाईप 2 डायबिटीजबद्दल बोलणार आहोत. टाईप 2 डायबिटीज. हां, कारण टाईप 2 डायबिटीज 95% लोकांना टाईप 2 डायबिटीज असतो. आणि ह्या डायबिटीजमध्ये काय असतं की 2-3 गोष्टी घडतात बॉडीमध्ये. सगळ्यात पहिलं की तुमचं शरीर जितकं म्हणजे तुम्ही आपण आहारातून, भोजनातून जे काही आपण घेतोय, बऱ्याच गोष्टींचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. मग हे जे काही साखर तयार होते शरीरामध्ये, ही साखर तुमचं शरीर पचवू शकत नाही. अच्छा. म्हणजे जेव्हा ती रक्तात दिसायला लागते, तर ह्या केसला आपण डायबिटीज म्हणतो. आता हे पचवू शकत नाही म्हणजे ऑलरेडी पहिलं कसं पचवत होतं, तर ह्याचं पचन होऊन हे कुठे मसल्समध्ये जात होती, काही फॅटमध्ये स्टोअर होत होती, काही निचरा होत होता. तर या पद्धतीने होतं. आता काही केसेसमध्ये हे होत नाही, ब्लडमध्ये जास्त दिसतं. मग या केसमध्ये मेडिसिन्स चालू होतात. बरं, आता मी काय काम करतो रिव्हर्सलमध्ये, मी काय शिकवतो, मुळात ह्याचे रूट कॉजवर जातो. प्रत्येकाचे रूट कॉज वेगवेगळे असतात. जसं आपण म्हणतो की हा लाईफस्टाईल डिझीज आहे, तर म्हणजे काय की लाईफस्टाईलवर काम करणं जास्त गरजेचं आहे, माइंडसेटवर काम करणं जास्त गरजेचं आहे. कारण पहिलं तर त्यांचा माइंडसेट केला पाहिजे की तुम्ही यातनं रिव्हर्स करू शकता. आणि याच्यामध्ये एक UK स्टडी खूप पॉप्युलर आहे. भारतात देखील खूप सारे स्टडी आहेत, खूप सारे ट्रायल्स आहेत. मी जमलं तर तुम्हाला लिंक पाठवेल, तुम्ही त्या पॉडकास्टमध्ये अटॅच करा. म्हणजे लोकांना विश्वास द्यायचा आहे पहिला आपल्याला की खरंच ते यातून बाहेर पडू शकतात. टाईप 2 डायबिटीज का होते आणि लाईफस्टाईलचा यात किती वाटा असतो? टाईप 1 हा जो आहे, याच्यामध्ये तुमचं शरीर इन्शुलिन बनवतच नाही. बऱ्याचदा असं असतं की ऑटो इम्युन कंडिशनमुळे तुमचा पॅनक्रियाज इफेक्ट झालेला आहे, त्यामुळे होत नाही. पण टाईप 2 होतो कारण की बैठी जीवनशैली नंबर 1. जे आता कामच बऱ्याच लोकांचं असं झालेलं आहे की जेवढं आपण प्रगती करत चाललो आहे तेवढं आपण जास्त बसत राहतोय. आणि बसल्यामुळे आपलं आहार तसा बदलला पाहिजे. बघा, पूर्वी आपण जर बघायला गेलं तर म्हणजे इंडियन डाएटबद्दल असं म्हटलं तर इथेच प्रोटीन पुरं आणि कार्बोहायड्रेट रिच. आता हे असं आधीपासूनच होतं ना. मग आधी का होतं ते, तर आधी आपण खूप म्हणजे शेतीप्रधान देश होतो, आपल्याकडे शेती जास्त केली जात होती. इव्हन आपण खूप कष्ट करत होतो, हालचाल खूप होती. आपलं लहानपणी आठवा, आपल्या घरात पाणी होतं कसं, आपण पाणी देखील आणायला बऱ्याचदा बाहेर जात होतो.
म्हणजे असं आपण जर बघायला गेलं तर थोडंफार आपली हालचाल होती, घरातली कामं देखील आपण हालचाल करत होतो. पण आता तसं नाही, आता प्रत्येक गोष्टीसाठी मशीन आहे, डिव्हायसेस आहे, आपली हालचाल AI कमी आलंय, टेक्नॉलॉजी आली, AI आलंय, टेक्नॉलॉजी आली, घरी त्यामुळे जेवण येतंय, घरपोच सगळं बाहेर क्लिकवर जायचं काही गरजच नाहीये. म्हणजे जेवण बनवायचे देखील कष्ट नको आहेत. बरोबर आहे. मग आणि अशा वेळी जर आपण जर का अशा गोष्टी आहारात घेतोय हां. ज्याच्यातून त्याचं रूपांतर जास्त साखरेमध्ये होतंय आणि ती कमी म्हणजे ती जर का वापरली जात नाहीये, तर मग ऑब्व्हियसली डायबिटीज हा टाईप 2चाच डिटेक्ट होतो. पण गुड न्यूज काय माहिती का, टाईप 2 रिव्हर्सल आहे. अच्छा, तोच जातो. तोच रिव्हर्स करायला सोपं आहे, Wow. इझी आहे. आणि हे आज हजारो तुम्हाला इंटरनेटवर जा टेस्टिमोनियल सापडतील. आम्ही देखील खूप सारे रिझल्ट्स 12 वर्षात प्रोड्यूस केलेले आहेत. Okay. आणि आता आम्ही तर कॉन्फिडेंटली सांगतो, मी सांगतो ते खा आणि तुम्हाला शुगर वाढवून दाखव, आणि ते पण कोणत्याही टेस्टवर कॉम्प्रोमाइज न करता. कारण हे टेस्ट आहे ना, ह्याची आपल्याला डेफिनेशन क्लिअर नाही आहे. जर आपण ती डेफिनेशन व्यवस्थित समजावून सांगितली, आणि ती व्यक्ती वैतागलेलीच असते, कारण गोळ्या घेऊन देखील आज लोकांची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये नाही राहत. HbA1c 10-10, 12-12 पॉईंटपर्यंत जातो आहे. आणि आपण हे चॅलेंज देऊन आपण दर 3 महिन्यामध्ये दीड करत आपण ऑलमोस्ट 6 महिने, मी तर मॅक्सिमम 6 महिने सांगतो, तसं तर आपल्याकडे 90 दिवसामध्ये 70% गोळ्या कमी होऊन जातात. अच्छा. कारण इथं 2 गोष्टी, जसं मी सांगितलं की इन्शुलिन प्रोडक्शन कमी होतं आहे, मग इन्शुलिन प्रोडक्शन वाढवणाऱ्या गोष्टी आहारात द्या, नंबर 1. आणि नंबर 2, इन्शुलिन लागणारच नाही, कारण जर ग्लुकोजच तेवढा वाढला नाही तर मग इन्शुलिन लागतच नाही. म्हणजे एकीकडून इन्शुलिनची डिमांड कमी करा, इन्शुलिनचा जो रेझिस्टन्स आला आहे त्याच्यावर काम करा, आणि इन्शुलिनचं प्रोडक्शन पण वाढवा. डायबिटिक लाईफ लॉंग आहे हे जे म्हणतात, हे खरं आहे का? खरं सांगायचं तर हा एक मिथ आहे. म्हणजे एक खूप मोठं असं वातावरण तयार केलेलं की आता तुम्हाला डायबिटीज झाला म्हणजे तुम्ही ही गोळी कायमची खायची. मेजॉरिटी लोक रिस्क पण घेत नाही, त्यांना असं वाटतं रिस्क आहे. आणि जसं की आता तुम्ही पण एक व्यावसायिक आहात, मी पण एक व्यावसायिक आहे, आणि आपल्याला व्यवसायामध्ये शिकवलं जातं एक वाक्य की रिस्क न घेणं हे देखील खूप वेळा रिस्की असतं. म्हणजे ॲक्च्युली रिस्क न घेऊन कायम मेडिसिनवर थांबून तुम्ही सर्जरीची रिस्क घेतलेली आहे तुमच्या आयुष्यात. कधी ना कधी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या ऑर्गन डॅमेजमुळे सर्जरी करण्याची वेळ येऊ शकते, ही रिस्क तुम्ही घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर का HbA1c नॉर्मल आली, तुम्हाला जर का तुम्ही आहारात बदल केला, जीवनशैलीमध्ये बदल केला, आणि आहाराचा बदल हा 20-30% जास्त तर जीवनशैली निगडीत, तो जर बदल केला, तुमचं कसं काय, मग तुम्हाला मेडिसिनची गरजच नाही. आपण फक्त चेक करायला हवं. मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगतो की तुमच्या घरात एक ब्लड शुगर चेक करायचं मशीन अगोदरच असायला हवं, जरी तुम्ही डायबिटीज नसाल तरी म्हणजे आधीपासूनच तुम्ही त्याला लक्षात ठेवाल ना. आणि मी तर आमच्या जेवढे कम्युनिटी मेंबर्स आहेत त्यांना वर्षातून एकदा कंपल्सरी आफ्टर 30s, म्हणजे मी तर माझ्या लहान 11 वर्षांच्या मुलांचं पण ब्लड चेकअप करतो 2 वर्षातून एकदा. आत्ता 2 वर्ष झाले, आम्ही आता नुकतंच त्यांचं सगळे ब्लड टेस्ट केलं. ॲडव्हान्समध्ये चेक करणं फार गरजेचं आहे. अच्छा. प्री डायबिटीज एक स्टेज असते डायबिटीजच्या अगोदर, तर तिथं तुम्ही त्याला पकडलं मग तर ते म्हणजे विषयच क्लोज, एकदम इझिली तुम्ही बाहेर पडू शकता. आणि मग तुम्ही कॉशियस इटिंग करा, कॉन्शियस राहा. आज काय होतं की भूक लागली म्हणून खायचं, भूक नसली तरी खायचं. ॲक्च्युली भूक लागली तर आपण खायलाच हवं, बट भूक नसली तरी खायचं, किंवा आता कोणीतरी इन्व्हाइट केलं म्हणून खायचं, याला नाही म्हणू शकत नाही म्हणून खायचं. आणि त्यात खायचं तर काय, जे फक्त एम्प्टी न्यूट्रिशन म्हणून आपण ज्या गोष्टी बघतो त्या खायच्या, हे चुकीचं आहे. जर तुम्ही न्यूट्रिशियस फूडकडे वळलात आणि थोडंसं अंडरस्टँडिंग वाढवायचं, बाकी काही नाही, तर मग विषयच येत नाही. डायबिटीज ॲक्च्युली हे प्री इंडिकेटर आहे सर्व आजारांचं. ज्या व्यक्तीच्या शरीरात रक्तामध्ये साखर वाढते, ती साखर जेव्हा म्हणजे शरीर त्याला पचवण्यासाठी काय करतं, ते मसलमध्ये डेपॉझिट करणार आहे, नाहीतर फॅटमध्ये डेपॉझिट करणार आहे. म्हणजे काय झालं, आज आपण बघतोय की लठ्ठपणा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ज्यामुळे वेगवेगळे आजार होतात. पण लठ्ठपणा अगोदरच ॲक्च्युली हा एक्स्ट्रा ग्लुकोज खात होता म्हणूनच हा लठ्ठ झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या एका प्रॉब्लेमवर काम करायला चालू कराल, तुमच्या घरात जर का ब्लड शुगर चेक करायचं मशीन असेल, आणि तुम्हाला जाणवतं आहे की माझ्या जेवणानंतर साखर वाढते आहे, उपाशीपोटी पण माझी साखर जास्त दाखवते, याचा अर्थ तुम्ही अगोदरच काळजी घ्या. आणि जर तुम्हाला मेडिसिनमधून बाहेर यायचं आहे तरी सेम फॉर्म्युला आहे की तुम्ही आहारात बदल केला, लाईफस्टाईलमध्ये बदल केला, आणि आता तुम्हाला दिसतंय की आता बाबा माझी शुगर थोडी कमी होते. मग आता तुम्ही तुमच्या डायबिटॉलॉजिस्टसोबत डिस्कस करून हळूहळू अर्धी गोळी कमी करायला चालू करा. अच्छा. असं तुम्ही टप्प्याटप्प्याने तुमच्या सर्व गोळ्या घालवू शकता. व्हेरी नाईस. लाईफस्टाईल आणि डाएट बदलून डायबिटीजवर मात केली जाऊ शकते का? 100% केली जाऊ शकते. म्हणजे जसं आपण म्हणतो हा डिझीजच लाईफस्टाईल डिझीज आहे, त्यामुळे ह्याची मात हे लाईफस्टाईल बदलून होऊ शकते. म्हणजे ह्याचं सोल्युशनच त्यात आहे.
आणि आहारामध्ये आपण म्हणतो, पण आहार ॲक्च्युली बघायला गेलं ना, खूप लोकांनी त्याला खूप हाईप करून ठेवलं आहे. बिंग न्यूट्रिशनिस्ट मी तुम्हाला सांगतो, ॲक्च्युअल आपल्याला ना बेटर ऑप्शन्सकडे जाता आलं पाहिजे. कारण आपल्यासमोर 4 गोष्टी आहेत. आज आपण अशा काळात आहोत जिथे फूडचे खूप ऑप्शन्स आहेत. इतके ऑप्शन्स पास्टमध्ये कधीच नव्हते जेवढे आज आपल्यासमोर आहेत. मग आपल्याला फक्त काय करायचं आहे, असं पाहायचं आहे फूडकडे की ह्यातलं मला बेटर ऑप्शन बेटर काय. जसं आज आपलं प्रत्येक गोष्ट बेटर झालेली आहे. आपण जो वापरतो तो कम्युनिकेशनसाठी फोन बेटर झालेला आहे. आपण प्रवास करतोय ते वाहन बेटर झालेलं आहे. आपण राहतो ते घर आपण अजून त्याला पण इंटिरियर केलं, त्याला पण अजून चांगलं डेव्हलप केलं. मुलांचं शिक्षण बदललेलं आहे. बट ते किचन देखील मॉड्युलर झालेलं आहे. बट त्या किचनमध्ये जे येतं आहे, जे फूड ऑप्शन्स आहेत, जे न्यूट्रिशन तुमच्या बॉडीला मिळतं आहे, अननोईंगली, म्हणजे म्हणत नाही की मुद्दाम कोण करते, बट अननोईंगली ते वर्स्ट होत चाललेले आहे. सो मी माझ्या वर्कशॉपमधून हे शिकवतो की हाऊ टू चूज अ बेटर ऑप्शन. कधी असतो वर्कशॉप? हा वर्कशॉप महिन्यातल्या प्रत्येक संडेला ऑफलाईन असतो. महिन्यातून एकदा, फर्स्ट किंवा सेकंड संडेला. आणि ऑनलाईन एक बॅच असते 3 दिवसाची. आणि काय फी आहे साधारण याची? फी अगदी म्हणजे इट्स लाईक अ पीनट्स. म्हणजे आपण तिथले ऑपरेशनल कॉस्टच घेतो. 1 डेसाठी असेल किंवा 3 डेसाठी पण असेल. म्हणजे एकदम नॉमिनल फीमध्ये, लाईक 3 डेचा आपला प्रोग्राम इट इज 399 ओनली ऑनलाईनसाठी. आणि 1 डेमध्ये असं समजा की त्याच्यामध्ये लंच आहे, ब्रेकफास्ट आहे, इट इज 2,999. तिथला सगळा जो काही खर्च आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माझं पुस्तक मिळतं. आम्ही तुम्हाला तिथे बसवून तुमचं पूर्ण हेल्दी प्लेट बनवायला शिकवतो. वा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या वर्कशॉपचे असे रिझल्ट आहेत की तिथून पुढं लोक फिअरलेस इटिंग करतात. गिल्ट फ्री इटिंग करतात. आज तुम्ही घाबरत खाताय ना, हे नको खाऊ. एक तर सोशल मीडियाने खूप फिअर मॉंगरिंग केलेली आहे, खूप भीती दाखवलेली आहे. हे खाऊ नका, हे असं होतं, ते खाऊ नका, हे असं होतं, म्हणजे अमुक खा, तमुक खा. म्हणजे ती सगळी भीती आपण सायंटिफिकली न्यूट्रिशनच्या माध्यमातून आपण ते पूर्णपणे डोक्यातून काढतो. आणि आपले जेवढे क्लायंट आहेत, नॉट गिविंग एनी सिंगल मेडिसिन, कुठलं शेक नाही, मेडिसिन नाही, काही नाही, फक्त तुमच्या किचनमध्ये काम करून, तुमच्या माइंडसेट आणि लाईफस्टाईलवर काम करून आपण आज लोकांच्या गोळ्या घालवलेल्या आहेत, इन्शुलिन घालवलेलं आहे. आणि वजन कमी करणं हे माझं मेन गोल नाहीच आहे, ते ॲटोमॅटिकली डिफॉल्ट होतं. पण तरी देखील वजनपेक्षा मी इंच लॉसमध्ये जास्त बिलीव्ह करतो. तुम्ही कुठल्या प्रिन्सिपलवर काम करता रिव्हर्सलसाठी? एवढ्या वर्षामध्ये आम्ही एक टेक्निक डेव्हलप केलेली, ज्याला आम्ही लेन्स टेक्निक म्हणतो. आणि ही लेन्स टेक्निक तुमच्या कुटुंबाला 74 वेगवेगळ्या आजारांपासून वाचवण्यासाठी हेल्पफुल आहे. आणि डायबिटीजमध्ये पण आम्ही ह्याच्यावरच काम केलं आहे. लेन्समधला L म्हणजे लाईफस्टाईलमध्ये करेक्शन. कारण मेजर हे सगळे लाईफस्टाईल डिझिजेस, जोपर्यंत लाईफस्टाईलमध्ये करेक्शन येणार नाही तोपर्यंत हे जाऊच शकत नाही. आता लाईफस्टाईल करेक्शन पण कसं असतं की तुमचं काम समजून, तुमचं एक्झॅक्टली प्रोफेशन काय आहे, असं तर नाही होणार ना की तुम्ही आता मी सांगणार म्हणून तुमचं करिअर सोडून तुम्ही तसं. एखाद्याला आता नाईलाज आहे, त्याला 12 वाजेपर्यंत जागणं भाग आहे, 1 वाजेपर्यंत जागणं भाग आहे, पण त्यांनी काहीतरी दुसऱ्या गोष्टी पण करणं गरजेचं आहे. मग ते आम्ही त्याच्याशी बोलून करून कस्टमाइज आपण त्याचं लाईफस्टाईल करेक्शन आणि ग्रॅज्युअली करून देतो. ई स्टँड्स फॉर एज्युकेशन. जसं मी सांगितलं तुम्हाला, एज्युकेशनच नाही आहे डिझीजबद्दल. सगळ्यात पहिलं तर भीतीच आहे की नाही मी रिस्क नाही घेऊ शकत, गोळ्या कशा बंद करणार, कसं काय रिव्हर्स होईल, मी तर कधी ऐकलं नाही, माझ्या तर घरात सगळ्यांनाच डायबिटीज आहे, मग आता मला होणारच आहे. आणि मला भीती कुठे वाटते माहिती का, लोक ह्याला फार कॉमन घेतात. आता ठीक आहे ना, तो गोळी खातो, मी पण गोळी खातो. आणि आजकाल रिसर्च पण असे सांगतात की 15-20 वर्ष तर गोळ्यांचे काही इतके साईड इफेक्ट दिसत नाही, इतके साईड इफेक्ट दिसत नाही. पण एक लक्षात घेताय का की पूर्वी लोकांना 50-60 नंतर ते जास्त डिटेक्ट व्हायचं, 50+ आज हे 35-40 माझ्याकडे क्लायंट येतात. मग ही लोक जर 15-20 वर्ष गोळ्या खातील, त्यानंतर ह्यांची सिच्युएशन काय होईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, 50 वर्ष मागच्या 15-20 वर्षापूर्वी जर फूड आयटम्स, फूड चॉईसेस बघत असाल तर ते इतके वर्स्ट नव्हते जे आज ह्या जनरेशनच्या समोर आहेत. इवन थोडं जरी पूर्वी हालचाल होती ती आता बिलकुल नाही राहिलेली. तर ह्यांची सिच्युएशन लवकर खराब होऊ शकते. म्हणून मेडिसिन हे त्याला काही सोल्युशन नाही. एवढंच माझं वारंवार सांगलं आहे. आणि N स्टँड फॉर न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशनवर आपण काम करतो. न्यूट्रिशन त्यांच्या आहारातून कसं फुलफिल होईल हे शिकवतो. आणि S स्टँड फॉर सपोर्ट. हे सगळं करण्यासाठी आपण प्रॉपर त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करतो त्या जर्नीमध्ये. तो 90 दिवसाचा एक प्रवास आपण डिझाईन केलेला आहे. त्या प्रवासामध्ये आपण त्याला स्टेप बाय स्टेप, ॲक्च्युली आपण ह्याला 108 दिवसाची फूड डायरी देतो. आपण म्हणताना 90 दिवस म्हणतो, पण ॲक्च्युली अजून आपण त्यांना त्या फूड डायरीच्या माध्यमातून 108 दिवसात ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप त्याच्या मेडिसिन्स कशा 0पर्यंत जातील हा आपला पूर्ण प्रयत्न असतो. आता मेजर क्लायंट्स फक्त अर्धी गोळी किंवा 1 गोळीवर आहेत. बरेच लोक तर टोटल मेडिसिन फ्री झालेले. म्हणजे नुकतंच या आठवड्यातलंच एक सक्सेस स्टोरी अशी आहे की त्यांचं 3 महिन्यात 12 किलो कमी झालं आणि 3ही डायबिटीजच्या मेडिसिन्स बंद झाल्या. 3ही. अँड ही वॉज अन हेवी ट्रॅव्हलर. त्यांना अजूनही समजत नाही की हा रिझल्ट कसा आला.
म्हटलं तुम्हाला समजलं तर मग आमची गरजच कशाला आहे. ट्रू. कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन यांचं योग्य समतोल रिव्हर्सलसाठी किती महत्त्वाचं आहे? पहिलं आपण बघू हे कार्ब, प्रोटीन, फॅट काय आहे. कार्ब, प्रोटीन, फॅट हे मॅक्रो न्यूट्रिएंट्सचे प्रकार आहे. आणखी एक मॅक्रो आणि मायक्रो दोन्हीकडे स्टँड होणारं न्यूट्रिएंट म्हणजे वॉटर, आणखीन एक म्हटलं तर फायबर. बट मेजर जे डिस्कशन केलं जातं कॅलरी पर्स्पेक्टिव्हनी तर ते होतं कार्ब, प्रोटीन आणि फॅटचं. कार्बमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो कॉम्प्लेक्स, दुसरा असतो सिम्पल. समजायला अगदी सोपा. कॉम्प्लेक्स म्हणजे असं कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये फायबरचं पर्सेंटेज जास्त आहे. सिम्पल म्हणजे असा कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये फायबरचं पर्सेंटेज नाहीच आहे ऑलमोस्ट. आता आपल्याला काय होतं की कार्बोहायड्रेट सिलेक्शनमध्ये जर आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट व्यवस्थित सिलेक्ट केले तर फायदा काय होणार आहे की आपल्याला याची गरज जी आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स जर तुम्ही सिलेक्ट केले तर ते स्लोली ब्लड शुगर लेवल स्टेबल ठेवतात. सिम्पल केले जसं की साखर, मैदा हे फास्ट तुमचं इन्शुलिन स्पाइक करणारे, रक्तामध्ये साखर एकदम हाय राहणार आहे आणि मग थोड्या वेळाने परत भूक लागणार आहे, परत तुम्ही खाणार आहे आणि साखर हाय झाल्यामुळे परत इन्शुलिन पिक्चरमध्ये येणार आहे. सो तुम्हाला कार्बोहायड्रेटमध्ये प्रयत्न करायचा आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सिलेक्शन करण्याचा. ज्याच्यामध्ये उदाहरणं द्यायची झाली तर तुमचे धान्य वापरू शकता वेगवेगळे. त्यानंतर तुम्ही थोडंसं फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, सॅलड्स ह्या गोष्टींपासून सुरू करू शकता. आणि ह्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सची एक टर्म असते. जितके कार्बोहायड्रेट्स लो ग्लायसेमिक इंडेक्सचे तुम्ही निवडाल हे डायबेटिक पेशंटमध्ये खूप हेल्पफुल असतात. याचबरोबर लो ग्लायसेमिक इंडेक्स जरी निवडला असेल तर ग्लायसेमिक लोड वाढता कामा नये. हे झालं कार्ब्सच्या बाबतीत. प्रोटीन असा हॉर्मोन आहे, असा न्यूट्रिएंट आहे जो इन्शुलिन हॉर्मोन प्रोडक्शनसाठी हेल्पफुल आहे. म्हणजे जिथे आपण म्हटलं की अशा गोष्टी आपण करू ज्यातून तुमचं स्वतःचं शरीर इन्शुलिन चांगलं बनवेल तर बाहेरून इन्शुलिन घेण्याची गरज नाही. तर त्या प्रोटीनला कसं निवडायचं, त्याचे गुड चॉईसेस कुठले, त्याच्यातला क्लास 1 प्रोटीन कसा असतो, क्लास 2 मधले मग प्रॉपर कॉम्बिनेशन्स कसे करायचे हे आम्ही तुम्हाला शिकवतो. अच्छा. आणि तिसरी गोष्ट आहे फॅट. फॅटमध्ये पण 2 फॅट आहेत, हेल्दी फॅट आणि अनहेल्दी फॅट. तर आम्ही शक्यतो तुम्हाला हेल्दी फॅट कसे निवडायचे, अनहेल्दी फॅट कसे कट करायचे ह्या पद्धतीने जर आपण ह्या तिन्ही न्यूट्रिएंटवर काम केलं तर आपण व्यवस्थितरित्या ह्या आजाराबरोबर पूर्णपणे लढू शकतो. इंटरमिटेंट फास्टिंग किंवा स्पेसिफिक डाएट प्लॅन्स रिव्हर्सलसाठी उपयोगी पडतात का? डाएट हे ठराविक ड्युरेशनसाठीच आपण एखादं करू शकतो, बट लाँग पिरियडसाठी मी रिकमेंड नाही करत तुम्ही डाएट करा. कारण बिकॉज डाएट विल कधी ना कधी ते फेलच होणार आहे. तुम्हाला कॉन्शियस इटिंग ही जी हॅबिट आहे ना ही लाईफ लॉंग हेल्प करू शकते. बट इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे काय असतं की तुम्ही किमान बाबा एक 14 तास, जे सगळ्यात पॉप्युलर आहे 16-8, 16 तास उपाशी राहा, 8 तासाच्या विंडोमध्ये खा. काही लोक 14 तास उपाशी राहतात, 10 तास खातात. बट नॅचरली जर आपण ओल्ड लाईफस्टाईलकडे गेलो तर आपण एक 7-8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत जेवण करतो आणि सकाळी आपण जर का 9 वाजता ब्रेकफास्ट केला तर असंही 12 तासाचं फास्टिंग होतंच की. हो. त्यामुळे इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे काय, तुमच्या पॅनक्रियाजला रेस्ट देणे. बट पॅनक्रियाजला रेस्ट देणे आणि ऑटोफेजी स्टार्ट करणे. ऑटोफेजीमध्ये तुमच्या सेल्स नव्याने रिज्युनेट होतात. जसं बीटा सेल्स जे खूप महत्त्वाचे असतात इन्शुलिन प्रोडक्शनसाठी, हे पुन्हा रिप्रोडक्ट होतात. ह्याचं रिप्रोडक्शन होऊ शकतं, ह्याचं रिज्युनेशन होऊ शकतं. हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. तर तिथे इंटरमिडिएट फास्टिंगचा छान रिझल्ट मिळतो. इव्हन इन्शुलिन रेझिस्टन्सच्या केसेस असतात ज्याच्यामध्ये शरीर इन्शुलिन बनवतं आहे बट वापरलं जात नाही. या केसेसमध्ये इंटरमिडिएट फास्टिंगचा रिझल्ट आहे. काही स्पेशल डाएट जसं आपण ऐकतो किटो डाएट आहे. किटो डाएट म्हणजे आता त्याला किटो म्हणतात. त्यात सिम्पल आहे की इट इज अ प्रोटीन फॅट डाएट. मग आता प्रोटीन एक अशी गोष्ट आहे ती खाल्ल्यानंतर तुमच्या ह्याला इन्शुलिनची गरजच नाही लागत. म्हणजे इन्शुलिन स्पाइक येतच नाही, तुम्हाला तुमच्या रक्तात साखर वाढतच नाही. म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं झालं तर एक अंड्यामध्ये 0 ग्राम कार्बोहायड्रेट्स आहे. तर अंडं खाल्लं किंवा पनीर खाल्लं, पनीरमध्ये अगदी नाहीसारखे कार्बोहायड्रेट्स आहे, इट्स नेग्लिजिबल. तर ह्या अशा गोष्टी जर खाल्ल्या तर इथे तुमचं रक्तात साखरच वाढत नाही तर तुम्हाला काय गरज आहे गोळी खायची हे करायची. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. त्या पद्धतीचे काही स्पेशल डाएट स्पेशल केसमध्ये जर त्याला रिक्वायर असेल तर ठराविक दिवसांसाठी आपण असं डिझाईन करून देतो. अदरवाईज त्याची गरज पडत नाही. बट हां, रिझल्ट भेटतो का? ऑब्व्हियसली रिझल्ट भेटतो. बट नुसतं डाएट करतोय आणि झोपत नाही वेळेवर किंवा खूप जागरण आहे, मग तिथे स्ट्रेस वाढणार आहे. स्ट्रेस वाढल्यामुळे आणखीन ब्लड शुगर वाढणार आहे. सो सगळ्या गोष्टींचा विचार करून स्ट्रेसमुळे डायबिटीज होतो का? हां, 100% होतो. तुम्ही जर बऱ्याच लोकांना पाहिलं असेल की खूप मोठा मार्केटमध्ये म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला किंवा कोणीतरी फसवणूक केली, कुठल्या रिलेशनशिपमध्ये डिवोर्स झाला किंवा जवळची कुठली व्यक्ती दगावली, तर ह्या लोकांचे तुम्ही थोडंसं पहा की त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये त्यांच्या रक्तातली साखर वाढलेली आहे किंवा HbA1c वाढलेले आहेत. त्यांना कदाचित हाय ब्लड शुगरमुळे चक्कर पण आलेली आहे. हे तुम्ही इन्सिडेंट पाहू शकता. खूप सारे असे तुम्हाला कनेक्टेड स्टोरीज भेटतील. त्यामुळे स्ट्रेसमुळे होतो का? तर डेफिनेटली होतो. पण आपल्याला स्ट्रेस
शी रिलेटेड पण काही टेक्निक्स आहेत ज्या आम्ही आमच्या हॅपी हॉर्मोन्सच्या सेशनमध्ये शिकवतो. हॅपी हॉर्मोन्स आपल्याला जसं स्ट्रेस हॉर्मोन हा कॉर्टिसॉल माहिती आहे, तसंच आपल्याकडे आपल्याच शरीरात काही हॉर्मोन्स तयार होतात, ज्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन आहे, डोपामिन आहे, त्यानंतर सेरोटोनिन आहे. हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत, हॅपी हॉर्मोन्सचे जे एंडॉर्फिन्स आहे, एंडॉर्फिनबद्दल मी थोडंसं इथं ॲड करेल. एंडॉर्फिन असा हॉर्मोन आहे ना की जो एकदम इझिली मिळतो एक्सरसाइज केल्यामुळे. आणि म्हणून तुम्ही बघा, नोट करा, एक्सरसाइज केलं की तुमचा मूड चांगला राहतो, तुम्हाला फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं, नाही केलं तर दिवस एकदम खराब बोर होतं. जर का एंडॉर्फिन्स एवढे हेल्पफुल आहेत मूड चांगलं ठेवण्यासाठी, मग एकच गोष्ट करायची, एक्सरसाइज. आणि ते तुम्हाला सगळीकडेच हेल्प करणार आहे. म्हणजे आपण हे व्यवस्थित एक्सप्लेन करतो. सो एक्सरसाइजचं पण आपण इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे आपल्याकडे असा अनुभव आला ज्यांनी आयुष्यात व्यायाम नव्हता केला किंवा फार ते शाळेतले आपलं छोटेसे एक्सरसाइज केले असतील, त्यांनी आपलं हे हॅपी हॉर्मोनचं सेशन ऐकल्यानंतर व्यायामाला सुरुवात केली आणि आज त्यांनी 15-20 किलोपर्यंत फॅट लॉस केलेलं आहे. हो, येस. काय बात आहे. रोजच्या जेवणात भारतीय डायबिटिक पेशंटने काय अवॉइड करावं? मी जसं सुरुवातीला सांगितलं की इंडियन डाएटबद्दल काय बोललं जातं, इट इज अ कार्बोहायड्रेट रिच आणि प्रोटीन पुअर डाएट. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला जे हाय कार्ब्सचे जे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहेत, त्याच्यामध्ये फायबर नाही, मैदा ही गोष्ट काय आहे की मैदा इतकं घातक आहे. म्हणजे जे आज आपल्याला भरपूर माध्यमातून मिळतो, बिस्किट्स खात असतील त्यातून मिळतोय, ब्रेड खात असेल, बेकरी प्रॉडक्ट्स खात असेल त्यातून मिळतोय. आणि ह्याचं असं नाही की फक्त एकच आहे की हा फक्त इन्शुलिन वाढवतो. मैदा अशी गोष्ट आहे की जी पचवली पण जात नाही इझिली, कॉन्स्टिपेशन पण आहे फायबरलेस असल्यामुळे. आणि जर का तुम्ही सिटिंग असाल तर ऑब्व्हियसली तुमचं डायजेशन व्यवस्थित नसणार आहे, मग तुम्हाला ब्लोटिंग होणार. ह्याच्यामध्ये ग्लुटेन पण असतं, त्या ग्लुटेनमुळे मग तुम्हाला आणखीन पोटाच्या तक्रारी होणार, तुमचे गट हेल्थ इश्यूज सुरू होणार. दुसरं आहे शुगर. शुगर म्हणजे शरीरात बुरशी वाढवण्याचं काम आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये असं पोटामध्ये सगळं डिस्टर्ब होऊन जातं, मग अजून एक गोष्ट सुरू होते, ती म्हणजे लेप्टिन रेझिस्टन्स. लेप्टिन रेझिस्टन्सचा अर्थ आहे तुम्ही खाल्लं तरी तुमच्या ब्रेनला सटायटीचा मेसेज जात नाही, तृप्तता झाली असा मेसेज जात नाही, तुमचं पोट भरलं हे फिलिंग जात नाही, म्हणून तुम्ही आणखीन खात राहता. आणि हे कसं आहे की हे खाल्लं, समजा साखरेचं खाल्लं, मैद्याचं खाल्लं, फास्ट शुगर वाढली, परत मग थोड्या वेळ एनर्जेटिक वाटतं. जसं काही लोक चहा पितात, थोडा वेळ एनर्जेटिक वाटतं, परत 2 तासांनी पुन्हा चहा पितात, परत प्यात. हा काय प्रकार आहे? कारण ते फास्ट ब्लड शुगर वाढली, थोडा वेळ एनर्जेटिक वाटतं, परत क्रॅश. सो यू गेट एनर्जी बट इमिजिएटली यू गेट क्रॅश, यू गेट हाय एनर्जी परत इमिजिएटली क्रॅश. तर हे सगळं होऊ नये यासाठी तुम्हाला हे पहिलं अवॉइड करणं गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे हे 2 प्रकार जरी टाळले तुम्ही, मैदा आणि साखर, म्हणजे सोप्या शब्दात मी जे साखर म्हणजे थोडक्यात चहा बंदच करायला पाहिजे ऑब्व्हियसली. कारण आता बरीच लोक काय करतात, चहाचा विषयच निघालाय, चहामध्ये साखर नाही टाकत, ते म्हणतात आम्ही गूळ टाकू. तर साखरेचा इन्शुलिन म्हणजे जो स्पाईक आहे किंवा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो 65 आहे आणि गुळाचा जो आहे तो 84 आहे. म्हणजे साखरेपेक्षा, आणि नॉर्मली काय होतं की साखर माणूस अनहेल्दी आहे माहिती आहे, ती अनहेल्दी आहेच, त्याच्यामध्ये भरपूर सारे केमिकल्स आहेत, त्यामुळे ते अनहेल्दीच आहे. पण गुळामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे, कारण तुम्ही गुळ काय म्हणून समजून खाणार, हेल्दी म्हणून खाणार. पण शरीरासाठी जर एखादा व्यक्ती डायबिटिक आहे तर साखर खाऊ दे, तो गुळ खाऊ दे, तो मध खाऊ दे, त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शरीरात साखर वाढवणार. तर मग काही लोक म्हणतात नाही आम्ही गुळ पण नाही टाकणार, आम्ही दूध टाकून बनवणार. बट दुधामध्ये गॅलॅक्टोस आहे, म्हणजे 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज अँड अनदर ऑफ लॅक्टोस, म्हणजे पुन्हा ते ग्लुकोजच बनणार आहे. मग बरं, सर्वात महत्त्वाचं चहा का तुम्ही टाळायचं आहे, तर चहामध्ये अँटी न्यूट्रिएंट क्वालिटीज आहे. म्हणजे तुम्ही जे काय एवढं छान आपण काही खातोय त्यातून आपल्याला न्यूट्रिशन मिळायला हवं, आपण त्याच्यानंतर चहा घेतोय किंवा आधी घेतोय, तर मग ते न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब न होण्यासाठी चहा हेल्प करतोय. म्हणजे मोस्टली आम्ही रिकमेंड करतो इफ यू आर डायबिटिक. आज आपण बघतो डायबिटिकमध्ये जेव्हा मेटफॉर्मिन चालू आहे तर B12 असंही कमी होत आहे. आणि B12 एवढा महत्त्वाचा आहे की न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, म्हणजे डायबिटीजमध्ये ब्लड शुगर जर वाढत राहिली तर असंही तुमच्या नर्व्स डॅमेज होणं, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होणं हे असंही ठरलेलं आहे. म्हणजे कितीतरी लोकांना तुम्ही पाहिलंय का की डायबिटीजमध्ये त्यांचा कंट्रोल बाहेर गेला तर पहिलं अंगठा कट करावा लागला. मी तर जवळून पाहिलंय, पहिलं अंगठा कट झाला, मग थोडासा पायाचा भाग कट झाला, मग इथून पूर्ण पाय कट झाला, असे पण केसेस मी पाहिलेले अनकंट्रोल ब्लड शुगरमुळे. कारण ही लाँग नव्हे,
आणि जेवढ्या लॉंग नव्हे त्या पहिलं डॅमेज होतात, मग हातामध्ये सुरू होतं. अरे. काही लोक आणि विकेस्ट पार्ट, डायबिटीज काय करतो, तुमच्या विकेस्ट पार्टला टार्गेट करतो. कोणाच्या बाबतीत लंग्स वीक असतील तर त्याला ॲस्थमा, कोणाच्या बाबतीत किडनी असेल तर तो डायलिसिस पेशंट बनतो, कोणाच्या बाबतीत डोळे, कित्येक लोक कॅटरॅक्ट नंतर सगळ्यात जास्त डोळ्याचे प्रॉब्लेम हे डायबिटीज पेशंट आणि अर्ली प्रॉब्लेम आहेत. अर्ली कॅटरॅक्ट तरी एका वयानंतर येणार आहे. आज अर्ली एजमध्ये लोकांना डायबिटीजमुळे, ब्लड शुगरमुळे, हाय ब्लड शुगरमुळे डोळे गमवावं लागले, दिसत नाही लिटरली. म्हणजे इतका हा भयानक आजार. मी नेहमी सांगतो हा इन्स्टॉलमेंटमध्ये मारतो. इट इज अ सायलेंट किलर. तुकडों में आपके पूरे शरीर को खत्म कर सकता है. त्यामुळे ह्याच्यावर कायम लक्ष ठेवायचं. इवन जरी मेडिसिन सगळ्या बंद झाल्या तरी देखील आम्ही सांगतो तुम्ही रुटीन चेकअप करत राहायचं, रेग्युलर ब्लड शुगर चेक करत राहणं गरजेचं. आजकाल तर CGM म्हणून डिव्हाइस येतं, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग. ते तर हेल्दी लोक पण वापरू शकतात. तुम्ही फक्त लावून ठेवलं इथं पॅच, कंटिन्यू तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर, मोबाईलच्या स्क्रीनवर ते रिफ्लेक्ट करत राहणार काय खाल्ल्यानंतर काय होतं. इतकं प्रॉपर त्याचं टेक्नॉलॉजीचा वापर घेतला पाहिजे. एवढं महाग नाही आहे. कसं होतं की लोक आजारी झाल्यानंतर अख्ख्या आयुष्याचे कमवलेले पैसे घालवायला तयार आहेत, म्हणजे नाईलाज असतो. पण मी म्हणतो गरजच नाही. तुम्ही थोडं आत्ता इन्व्हेस्ट करा, चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा, चांगल्या एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करा, थोडा टाईम इन्व्हेस्ट करा. तुमचं आयुष्य, मी सांगतो तुम्ही जर ह्याच्यावर काम केलं, न्यूट्रिशनवर जर काम केलं, तुमचं आयुष्य किमान 20 वर्षांनी वाढू शकतं. इमोशनल इटिंग किंवा स्ट्रेस इटिंग डायबिटिक पेशंटमध्ये किती नुकसानकारक असतो? इमोशनल इटिंग, स्ट्रेस इटिंग मुळेच ह्या व्यक्तीला डायबिटीज झालेला आहे. म्हणजे डायबिटीजचं परत रूट कॉज काय? एक्सेस बॉडी फॅट आहे. बरीच लोक सुरुवातीला बघा खूप लठ्ठ असतात. फार कमी मंडळी आहेत ज्यांना बारीक शरीर असताना, म्हणजे ते येतं, ती पण टर्म इंडियातच आलेली आहे, थिन फॅट इंडियन. अदरवाईज ही टर्म नव्हती बाहेरच्या कुठल्या देश. आपण असं ऐकत नाही थिन फॅट अरब, असं नाही ऐकत, किंवा थिन फॅट युरोपियन असं नाही ऐकत. आपण ऐकतो थिन फॅट इंडियन. म्हणजे असा इंडियन व्यक्ती जो दिसायला थिन आहे, बट त्याचा फक्त पोटाच्या इथला भाग मध्ये फॅट जास्त आहे, आणि ती व्यक्ती देखील डायबिटीजने त्रस्त आहे. म्हणजे इमोशनल इटिंग केल्यामुळेच ते झालेले. बरोबर. आता इमोशनल इटिंग म्हणजे काय? फूड बरोबर रॉंग रिलेशन डेव्हलप केलेलं आहे. आणि आपल्याकडे कसं फेस्टिवल्स इतके आहेत, आणि आजकाल तर आपण म्हणजे केक्स तर आपण इतके एन्जॉय करतोय, डेझर्ट्स खूप एन्जॉय करतोय, स्वीट्स खूप एन्जॉय करतोय, बफे खूप एन्जॉय करतोय वेगवेगळ्या ठिकाणी, आणि ह्याचं नॉलेज नाही. म्हणजे समोर आहे, मग ठीक आहे ना, इट इज फ्री सो यू कॅन इट, बट दॅट इज अफेक्टिंग युअर एनर्जी. आणि अजून मला इथं एक कनेक्ट करून द्यायला आवडेल. आपल्याकडे समजा एखादा व्यक्ती अल्कोहोल घेत असेल, आपण म्हणतो, पाहताना कसं म्हणतो, आणि आपण घेत नसो, जसं मी तर कुठल्याच गोष्टी घेत नाही, मी चहा देखील घेत नाही. तुमची एनर्जी सिस्टम जर काम करत नाही तर तुमच्यासाठी चहा काय, तुमच्यासाठी नॉर्मल काही पण घातक होऊ शकतो. सो यू हॅव टू वर्क ऑन युअर एनर्जी सिस्टम, की ते कन्व्हर्जन फास्ट झालं पाहिजे. जर तुम्ही ते कन्व्हर्जन चांगल्या पद्धतीने करू शकला तर तुम्हाला छान रिझल्ट्स याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे डायबिटीजमध्ये तुम्हाला हेच लक्षात घ्यायचं आहे, जर इंडियन लोक आहेत, इंडियन लोकांनी आहारामध्ये ह्या 2-3 गोष्टी टाळायच्यात, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की ज्याच्यामध्ये कार्ब्स आणि प्रोटीन वाढवा, कार्ब्स सिलेक्शन चांगलं करा, आणि हेल्दी फॅट्स ठेवा, आणि फॅट लिमिटमध्ये ठेवा. सप्लिमेंट्स किंवा हर्बल फॉर्म्युलेशन रिव्हर्सलसाठी गरजेचे आहेत का? नॉट नेसेसरी. इट डिपेंड टू केस टू केट. पण आता इतके छान रिसर्च चालले आहेत. आता कसं असतं माहिती आहे का, मी नेहमी सहज सांगतो बेटर ऑप्शन निवडा. जर एखादा व्यक्ती टोटली ॲलोपॅथिक मेडिसिन्सवर असेल, जिथे त्याला केमिकलचे काही ना काही थोडं प्लस मायनस होणार आहे, तर अशा व्यक्तीने थोडं हर्बल फॉर्म्युलेशनकडे थोड्या दिवसासाठी जायला काही हरकत नाही. ज्याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर जसं की क्रोमियम नावाचं एक सप्लिमेंट आहे, मॅग्नेशियम आहे, बर्बरीन आता नवीन खूप ट्रेंडिंग आलेले आहे. बर्बरीनमध्ये असे क्वालिटीज ज्याला नॅचरल मेटफॉर्मिन म्हणतात, ज्याचा साईड इफेक्ट काय नाही. तर आपण काय करतो अशा पद्धतीने, इव्हन काही अजून मी जसं न्यूट्रिशनिस्ट आहे तर माझा सप्लिमेंटमध्ये डीप स्टडी, आणि तरी देखील मी सप्लिमेंट सेल नाही करत. आय जस्ट रिकमेंड विच काइंड ऑफ सप्लिमेंट ॲट विच स्टेज यू कॅन यूज. पण वापरू शकतो का? वापरू शकतो. वापरायला हवं का? बेटर ऑप्शन म्हणून वापरायला हवं. म्हणजे कधी कधी कसं असतं, दोन्ही गोष्टी वाईट आहेत, पण दोन्हीमध्ये कमी वाईट निवडायचं असतं. तसं आपण एक ॲडवाईस जर करायला गेलो तर मग काही ठिकाणी, बट तसं सप्लिमेंटचे ॲक्टच इतके साईड इफेक्ट नाहीत. फक्त क्वालिटी ऑफ सप्लिमेंट मॅटर करतं. चांगल्या क्वालिटीचं सप्लिमेंट तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि परत सांगेल की सप्लिमेंटच्या जोडीला, सप्लिमेंट ह्या शब्दातच आहे की इट इज अ सप्लिमेंट. म्हणजे पहिलं मेन आहार व्यवस्थित घेतला पाहिजे, आणि मग सप्लिमेंटकडे जा. जसं तुम्ही मॅग्नेशियम जरी सांगितलं, तर आपल्या आहारात पण अशा काही गोष्टी आहेत ज्यातून आपण इझिली मॅग्नेशियम अचीव करू शकतो. जसं केळी. पण त्या केळीला आपण काय सांगतो की डायबिटीज आहे तर केळी खायची नाही. मी नेहमी सांगतो डायबिटीज आहे, तुम्ही वेलची केळी खा, रेग्युलर जी केळी ती नका खाऊ. आणि तुम्ही बघा, मग तुम्ही स्वतःच बघा
आणि मी सिम्पल सांगू का, प्रत्येकाची एनर्जी सिस्टम वेगळी आहे. मी रिकमेंड करतो CGMला. कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग जर तुमचं नसेल तर तुम्ही काय करा, घरातल्या घरात ब्लड शुगर टेस्ट करा. आज तुम्ही काय खाल्लं होतं चेक करा. परत एक आठवड्याभरात तुम्हाला लक्षात येईल की काय खाल्ल्यानंतर तुमचं वैयक्तिक ब्लड शुगर कशामुळे वाढतं. तुम्हाला डायबिटीज नाही ना, तुम्हाला आवडतात. परत मी म्हटलं ना, एनर्जी सिस्टम चांगली करा. तुमची एनर्जी सिस्टम जर चांगली आहे, तुम्ही जर ते डायजेस्ट करू शकताय, पचवू शकताय का, मला काही त्याच्याबद्दल आम्ही कधीच कोणाला सांगत नाही की तुम्ही हे खाऊ नका. आम्ही फक्त एज्युकेशन देतो आणि म्हणतो बेटर ऑप्शन निवडा. वा. मग ते स्वतः निर्णय घ्यायला तयार असतात. तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी काय टाईपचे न्यूट्रिशन प्लॅन करतात? येस. सो क्लायंटमध्ये न्यूट्रिशन प्लॅनिंग करताना आम्ही सगळ्यात पहिलं त्याचं लाईफस्टाईल काय, त्याचा जॉब कसा आहे, म्हणजे तो किती ॲक्टिव्ह आहे, त्याचं एज ग्रुप काय, नुसतंच डायबिटीज नाही, त्याच्याबरोबर त्याला इतर कोणते हेल्थ इश्यूज आहेत, त्याची फॅमिली हिस्ट्री काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही त्याच्या माइंडसेटवर जास्त काम करतो. कारण माइंडसेट जर का व्यवस्थित त्याचा केला आणि मग त्याला थोडं एज्युकेट केलं त्यानुसार, कारण माझ्या दृष्टीने माझा क्लायंट जर एकदा माझ्याकडून गेला ना, तर तो पुन्हा कुणाकडेच जायची गरज नाही. इतका त्याला म्हणजे लिबरेट करायचं, इतकं त्याला सक्षम करायचं की या आजाराबद्दल म्हणजे उद्या तो 4 लोकांना गाईड करू शकेल, एवढं त्याला स्ट्रॉंग तयार करायचं. अशा पद्धतीने आपण त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याला गाईड करतो. आणि 90 डेजचं मी जसं तुम्हाला सांगितलं, आता मी त्याला स्ट्रेच केलं आहे थोडं, कारण मी त्या पद्धतीने अभ्यास करून एक 108 फॉर्म्युला शोधला आहे आणि 108 डेजचं मी त्यांना प्रॉपर डायरी देऊन त्या पद्धतीने त्यांना त्या हॅबिटमध्ये घेऊन जातो. आपण डिसिप्लिन इज द नंबर 1 थिंग विच कॅन हेल्प यू टू गेट फ्रीडम फ्रॉम डायबिटीज. तसं डिसिप्लिन आणि फ्रीडम हे मी एका कुठल्या पुस्तकात वाचलेलं आहे की जर तुम्ही डिसिप्लिनमध्ये असाल तरच तुम्हाला चांगलं फ्रीडम घेता येतं. मग डायबिटीजपासून जर तुम्हाला फ्रीडम घ्यायचं आहे तर D फॉर डायबिटीज से अगर आपको फ्रीडम चाहिए तो D फॉर डिसिप्लिन आपकी लाईफ में डालो. थोडंसं डिसिप्लिन लागेल, थोडासा, पण इतका फायदा होईल तुम्हाला. आणि नुसतं तुम्हाला नाही हो, नेक्स्ट जनरेशनला. एक सिम्पल लक्षात घ्या, जसं आता पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वीच तुम्ही मला सांगितलं की तुम्ही कोणाला तरी भेटायला गेले मित्राला आणि आईवडिलांना डायबिटीज होता आणि तुमच्या मित्राला देखील डायबिटीज निघाला आणि तुम्ही स्वीट्स काहीतरी घेऊन गेले होते आणि वाईफ म्हणाली की ठीक आहे मी खाते, म्हणजे नाव शी इज रेडी फॉर गेटिंग डायबिटिक. अँड व्हॉट अबाउट दॅट चिल्ड्रन, पुढे त्यांच्या मुलांचं काय? तुम्ही एक लक्षात आलं का की हे सगळं किचनशी कनेक्टेड आहे. डायबिटीज हा बाहेर कुठे तयार नाही झाला, तुमच्या घरात किचनमध्येच तयार झालेला आहे जरा. आणि त्यासाठीच आम्ही 12 वीक किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम शिकवतो. हा असा प्रोग्राम आहे जो मी माझ्या क्लायंटला त्या 90 डेजमध्ये 12 वीक, आणि मी काय करतो, समजा मेल जरी आला आहे फिमेल जरी आले, मी सांगतो हे 12 सेशन आहेत, तुम्ही हे 2-2 तासाचे सेशन, अख्ख्या आठवड्यातून एकच सेशन असतं 2 तासाचं, हे 12x2 24 तास काढा फक्त. ओके, 24 तास तुमचे मागतोय मी. किती? ते पण 90 दिवसात तुकड्या तुकड्यात. कोणासाठी मागतोय? तुमच्याचसाठी. यातनं तुमचं आयुष्य नक्कीच जास्त तासांनी वाढणार आहे. तुम्ही जर 24 मला देताय तर मल्टिप्लाय बाय 100 करा, एवढं तरी नक्की वाढेल आणि क्वालिटी ऑफ लाईफ वाढेल. कारण तुमच्या किचनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं ना तर डायबिटीज सोडा, असे कित्येक आजार तुम्ही घालवू शकता. कित्येक आजार येणारच नाही. प्रिव्हेन्शन इज म्हणतो आपण काय, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, बरोबर? ही अर्धवट म्हण आहे. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर अँड चीपर दॅन क्युअर. पैसे देखील वाचवणार आहे तुमचं. तर अशा पद्धतीने आपण आपल्या क्लायंटला गाईड करतो. अच्छा, वेट लॉस आणि डायबिटिक रिव्हर्सल याचं काय नातं आहे प्रमोद सर? हां, परत इंडियन्स खूप सारा रिसर्च आहे की जितकी लोक डायबिटिक होते या लोकांमध्ये एक एक्सपेरिमेंट करण्यात आला की त्यांना 10% ते 15% रेंजमध्ये फॅट लॉस, मी म्हणेल वेट लॉसमध्ये मसल लॉस पण होऊ शकतो, फॅट लॉसवर फोकस करण्यात आला. आणि एवढं जरी कमी झालं तर हे सगळे डायबिटीज रिव्हर्सल निघाले यातल्या मेजॉरिटी केसेसमध्ये. कारण जेवढं तुमचं वजन वाढणार आहे, आणि ते पण तुम्ही जर बघाल तर मोस्टली बेली रिजनच्या इथं वाढतं, पोटाच्या इथं वाढतं, आणि मग ह्याचा ताण तुम्हाला तुमच्या इन्शुलिन प्रोडक्शनवर पण येणार आहे. इन्शुलिन पॅनक्रियास तेवढं काम नाही करू शकत स्मूथली. इव्हन काय होतं की इन्शुलिन रेझिस्टन्स येतो, कारण तुमच्या प्रत्येक पेशींची भिंत ही फॅटपासून बनलेली, तर तुम्ही इन्शुलिन बनवताय बट तुमची बॉडी एक्सेप्ट करत नाही. त्यामुळे ह्याचं खूप डीप कनेक्शन आहे. तर जर का आपण टार्गेटच केलं, इव्हन तुम्ही जर बघाल ना, आता जेवढ्या मेडिसिन्स डेव्हलप होत चालल्यात अलीकडे, कित्येक लोक ह्या मेडिसिन्स, आज मेटफॉर्मिन हे PCOSमध्ये पण रिकमेंड केलं जातं. तर हे ॲक्च्युली चालू केलं की वजन उतरायलाच चालू होतं. तुम्ही बघा, नोट करा, ज्याला पण डायबिटीज असेल ना, तुम्ही त्यांना परत भेटा आणि विचारा, बाबा डायबिटीज होता त्यावेळेस तुमचं वजन किती होतं? तर तुम्हाला खूप सारे केसेस असे सापडतील ज्यांचं, पूर्वीच्या केसेस नाहीत, लेटेस्ट केसेस, यांचं वजन उतरत चाललं आहे. म्हणजे ते प्युअर वेट लॉसवरच फोकस केलं जातं. मग ते ॲलोपॅथिक मेडिसिन असू दे किंवा कुठलीही पॅथीची मेडिसिन असू दे. मग जर का ते मेडिसिनद्वारे करताय, आणि ते प्रत्येकाला शक्य नाही होत, पण
मेडिसिनद्वारे करतात, त्याऐवजी जर तुम्ही आहाराद्वारे त्या लेवलला पोहोचू शकला आणि मेडिसिन सपोर्ट म्हणून घेतला. मेडिसिन, पुन्हा मी सांगतो, मी कुठल्याही मेडिसिनच्या विरोधात नाही. मेडिसिनमुळे माणसाचं आयुष्य नक्की वाढलेलं आहे. मी विरोधात आहे मेडिसिनवर डिपेंड राहण्याच्या. जर का तुम्ही ह्या पद्धतीने व्यवस्थित प्लॅनिंग करून घेतलं तर वेट मॅनेजमेंट इज द बेस्ट थिंग विच कॅन सपोर्ट टू गेट रीड आउट ऑफ डायबिटीज. तुमच्या लाईफमध्ये रिअल स्टोरी काही आहेत का, सक्सेस स्टोरी, की तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि एकदम 360 डिग्री त्याचं लाईफ चेंज? येस. मी थोड्या वेळापूर्वीच एक सक्सेस स्टोरी तर सांगितली, बट मला एक आणखीन सक्सेस स्टोरी आहे, म्हणजे ॲक्च्युली चॅलेंजिंग स्टोरी आहे. आपण नाव आमच्या ह्याच्यामध्ये नाव डिस्क्लोज करायला तितकं हे नाही आहे, बट लोक स्वतःहून देतात ते आम्ही घेतोच. आणि आम्ही नेहमी सांगतो तुम्ही स्टोरी सांगत राहा हेल्थच्या, कारण त्या प्रेरणा देतात इतर लोकांना, की जेणेकरून बाबा ते देखील पाहून एखाद्याला प्रेरणा मिळेल की नाही, ह्या व्यक्तीचं जर का मेडिसिन जाऊ शकतात, इन्शुलिन जाऊ शकतो, तर माझंही. तर एक व्यक्ती आहे, त्यांचं रात्री 12 ते 4 फक्त 4च तासाची झोप मिळत होती त्यांना. शी वॉज व्हेरी चॅलेंजिंग केस, कारण ते नर्सिंग फील्डमध्ये आहेत. अँड शी वॉज अगेन इन्शुलिन डिपेंडेंट केस. इन्शुलिन त्यांना घ्यावं लागत होतं, प्लस डायबिटीजच्या मेडिसिन चालू होत्या. अगेन शी वॉज हॅव्हिंग थायरॉइड ऑल्सो, आणि थोडे पण इतर पण काही विषय होते. तर ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप त्यांच्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली होती, ती म्हणजे शी वॉज व्हेरी डिसिप्लिन्ड पर्सन. व्हेरी डिसिप्लिन, सुपर डिसिप्लिन. फक्त झोप एक कॉम्प्रोमाइज केलं होतं त्यांनी, बाकी सगळ्या गोष्टी ऑन द प्लेस होत्या. आणि आपण स्टेप बाय स्टेप टोटल 10 kgचा इंच लॉस झाला. अँड शी वॉज एबल टू मेंटेन दॅट. त्यांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे की माझं हे वजन टिकून राहिलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे कारण नॉर्मली कमी होतं परत ते होतं. मेडिसिन्स बंद झाल्या, इन्शुलिन पण बंद झालं. आणि ऑलमोस्ट 12 वर्ष जुनं डायबिटीस. सर 12 वर्षामध्ये एवढं चांगला रिझल्ट येऊ शकतो. आणि एक वय पण त्यांचं सिनियर आहे, म्हणजे 50+ एज आहे. सो अशा व्यक्तींना जर येऊ शकतो. दुसरी एक, आपल्याकडे चांगले क्लास 1 ऑफिसर आहेत. आमचे रेसिडेन्शियल प्रोग्राम चालतात, मुक्कामी शिबिर असतं आपलं, 3 दिवस लोक येऊन राहतात. आणि आपण तिथे 3 दिवसामध्ये त्यांना एवढं एज्युकेशन देतो की मग ते घरी जाऊन स्वतःच्या लेवलवर चांगल्या गोष्टी करू शकतात. तर त्यातले क्लास 1 ऑफिसर आमच्याकडे आले पहिल्या याला. त्यावेळेस त्यांना डायबिटीज होता, त्यातनं ते बाहेर पडले. अँड ही वॉज ऑन अस्थमाचा पंप वगैरे पण सुरू होता, ते पण त्यांचं गेलं. आणि नंतर ते रिपीट आले आपल्याकडे पुन्हा. आणि आपल्याकडे रेसिडेन्शियल प्रोग्रामला रिपीट असे खूप मंडळी आलेले आहेत. म्हणजे एकदा आलं तर आपण समजू शकतो बाबा आम्ही चांगलं मार्केटिंग केलं होतं म्हणून आले. रिपीट येतात, म्हणजे याचा अर्थ त्यांना तो रिझल्ट एवढा छान भेटला. आणि थोडंसं कसं असतं, आजारी पडण्याची तुम्हाला खूप कारणं बाहेर शिकायला मिळतील, पण एक कारण जे मी एवढ्या वर्षात शोधून काढले ना, ते एन्व्हायरमेंट. तुम्ही आजारी लोकांच्या एन्व्हायरमेंटमध्ये असाल किंवा अशा लोकांच्या एन्व्हायरमेंटमध्ये असाल जे तुम्हाला नक्की आजारी पाडणार, तर तुम्ही लवकर आजारी पडाल. यू हॅव टू चेंज युअर एन्व्हायरमेंट. तुम्ही अशा लोकांमध्ये राहा जे थोडं फिटनेसवर बोलतात, जरा थोडंसं डाएट न्यूट्रिशनच्या गप्पा करतात, जिमला योगाला जातात, ट्रेकला जातात, थोडंसं मेडिटेशन करतात, दे आर हॅव्हिंग हेल्दी हॅबिट्स. तर तुम्ही ॲटोमॅटिक त्या एन्व्हायरमेंटमध्ये तसंच वागता. त्यामुळे ते एन्व्हायरमेंट पुन्हा त्यांना हवं असतं, म्हणून लोक आपल्याकडे पुन्हा येतात. आणि ह्यासाठी आम्ही एक एव्हरी वीक इन्फॉर्मेशन नाईट म्हणून प्रोग्राम पण रन करतो, ज्यामध्ये लोक पुन्हा आपले जुने मेंबर्स, सगळे आपले नवीन लोक, हे सगळे पुन्हा कनेक्ट होत राहतात. तर एन्व्हायरमेंट चेंज करा. येस. किती दिवसात परिणाम दिसायला लागतात आणि किती कन्सिस्टन्सी लागते? कन्सिस्टन्सी तर आम्ही म्हणतो, माझ्या दृष्टीने कन्सिस्टन्सी डेफिनेशन खूप वेगळी आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट रोज करताय म्हणजे कन्सिस्टन्सी, हे आपल्या डोक्यात प्रोग्रामिंग झालेलं आहे. मी ह्याला कन्सिस्टन्सी मानत नाही, कारण ते प्रॅक्टिकली आजच्या जगात शक्य नाही. फॉर एक्झाम्पल डेली व्यायाम केला पाहिजे, किंवा डेली लवकर झोपलं पाहिजे, किंवा हे जे काय आपल्याला डेली म्हणून शिकवलं, हे माझ्या दृष्टीने कन्सिस्टन्सी नाही. मी म्हणतो आठवड्याला 150 मिनिटं WHO ने सांगितलेला व्यायाम केला पाहिजे, तेवढा तरी मिनिमम झालाच पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त करताय व्हेरी गुड. मग 150 मिनिटामध्ये समजा आठवड्यातनं 4च दिवस करताय तरी चालेल माझ्या दृष्टीने. काय ते, कारण आज लोकांना दोन्ही बाजूनी समजून घेणं पण गरजेचं आहे, कारण त्यांना त्यावेळी करिअर पण करायचं आहे आणि त्यावेळेस आरोग्य पण सांभाळायचं आहे. तर त्यामुळे कन्सिस्टन्सी माझ्या दृष्टीने, किंवा आठवड्यातनं समजा आता बघा तुम्ही 7 गुणिले जर रोज 3 वेळा जरी खात असाल तर 21 मील खाता. 21. आता प्रत्येक मील तुमचं 100% आयडल असेल असं मी मानत नाही, ते होऊ पण शकत नाही. बट इफ यू ट्राय टू ईट इट कॉन्शियसली, मे बी तुम्ही 3-4 मील चुकीचे खाल तर 15-16 मील तुमचे चांगले होतील. सो साधारण काय खाल्लं पाहिजे? खाल्लं पाहिजे. आणि याच्यामध्ये मी सांगेल, सगळ्यात पहिलं तुम्हाला सिक्वेन्सिंग जमलं पाहिजे खाण्याचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिक्वेन्सिंगमध्ये तुम्ही सुरुवात कशापासून करताय, परत तुमच्यासमोर ऑप्शन काय, जर बाहेर गेलात तर ऑप्शन वेगळे असतात, घरात असेल तर ऑप्शन वेगळे असतात. नेवर स्टार्ट युअर डे विथ अ टी. म्हणजे काय नाही खाल्लं पाहिजे ह्याच्यावर मी थोडं जास्त बोलतो आधी, म्हणजे ते एलिमिनेशन पार्ट झाला. तुम्हाला चहा प्यायचाच आहे ना,
सकाळची सुरुवात नका चहानी करू, तुम्ही पहिलं एखादं फळ खा. फळ हे सकाळी खाणं हे सगळ्यात जास्त फायद्याचं मानलं गेलेलं आहे, कारण फळ हे नेहमी फ्रुक्टोस असल्यामुळे लिव्हरमध्ये ओपन होणार आणि तुमचं लिव्हर रिकामं असतं सकाळी, त्यावेळेस तुम्ही फळं खा, तुम्हाला चांगली एनर्जी मिळेल. फक्त इथे पण एक गोष्ट चेक करायची असते की तुमचं लिव्हर फॅटी तर नाही आहे. फॅटी लिव्हरवाल्यांनी सकाळी सकाळी फळं खाऊन पण त्याला इतका फायदा होणार नाही. कदाचित त्याला होईल, पण त्याला वेगळ्या पद्धतीची फळं खावं लागतील. अच्छा, ठीक. बट फळांनी तुम्ही सुरुवात करू शकता. परत तुम्ही चांगले जे आपले इंडियन कुझिन, महाराष्ट्रीयन कुझिन, इतके प्रकार आहेत. आपल्याला बाहेरच्या फूडला एवढं पॉप्युलर करायची गरजच नाही. मी आजपर्यंत ना पिझ्झाचा एक बाईट घेतलेला आहे, ना बर्गर खाल्लेलं आहे. मला काही फरक पडला नाही, ना माझ्या मुलांना ही सवय लागलेली आहे. बट वी एन्जॉय मूंगलेट पिझ्झा, मूंगपासून बनलेला पिझ्झा घरात आपण बनतो आणि एवढा टेस्टी. आमच्या पुस्तकाचं नाव पण आहे, भरपूर खा टेस्टी खा. भरपूर टेस्टी खाऊन 100 वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगण्याचे. यस, खूप छान पुस्तक आहे. म्हणजे आम्ही थोडंसं वाचलं मी. म्हणजे आम्ही रेसिपीवर एवढं काम केलेलं आहे. आम्ही टेस्टवर कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करायला सांगत, कारण एखाद्याला टेस्टी नाही मिळालं तर तो काय होतो, तो फ्रस्ट्रेट होऊन जातो, त्याचा स्ट्रेस वाढतो, मग त्याचा असंही कॉर्टिसॉल वाढतो. लोकांना काय वाटतं डाएट म्हणजे शिक्षा आहे, डाएट म्हणजे तुम्ही शरीराला दिलं, व्यायाम म्हणजे शरीराला दिलेली शिक्षा आहे. असं नाही आहे. हा आयुष्याचा एक भाग आहे आणि टेस्टीच खायचं. टेस्ट बरोबर कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. दुसरे लोक, मी तिथं लिहिलं भरपूर, लोक म्हणतात भरपूर कसं काय, आम्ही तर सगळीकडे ऐकलंय मॉडरेशनमध्ये खा, कंट्रोल करा. मी सांगतो तुम्ही रिअल फूड आहे ना जास्त खाऊच शकत नाही, तुम्ही फेक फूड जास्त खाता. मी समजा तुम्हाला पनीर दिलं खायला, प्रॉपर ओरिजिनल पनीर, कारण आता ॲनोलॉग पनीर पण येतं, प्रॉपर ओरिजिनल पनीर तुम्हाला खायला दिलं, तुम्ही किती ग्राम पनीर खाऊ शकाल सांगा मला? तुम्ही नुसतं पनीर खाण्याचा कधी प्रयोग केला? शक्यच नाही. म्हणजे 20 ग्रॅमच्या वरती, 20-25 ग्रॅमच्या वरती. 20-25 फारच कमी बोललात तुम्ही. 100-150 ग्राम तुम्ही खाल. 100-150 ग्राम पनीरमध्ये तुम्हाला 100 ग्राममध्ये जवळपास 18-20 ग्राम प्रोटीन मिळून जातं. आणि सोबत तुम्ही थोड्या भाज्या खाल्ल्या, तुम्हाला इथंच पोट भरलं आणि शरीराची गरज पण भरली. म्हणजे आम्ही एक रेसिपी आपली पनीर सॉटे किंवा पनीर टिक्का थोड्याशा भाज्यांबरोबर भरलं पोट. सो तुम्ही पोट भर पण खाऊ शकता, भरपूर पण खाऊ शकता आणि टेस्टी पण खाऊ शकता. एक्झाम्पल एक रेसिपीज दिला असं नाही, अशा खूप आपण रेसिपी इन्व्हेंट केलेल्या आहेत. ह्या इन्व्हेंट केलेल्या रेसिपीमधल्या भरपूर साऱ्या रेसिपी माझ्या ॲपमध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही आमचं जर ॲप डाउनलोड केलं तर तिथं तुम्हाला काय नावाने ॲप आहे? प्रमोद के बडेगर नावाने ॲप आहे आणि लिंक आपण देऊन टाकू ह्याच्यामध्ये, सो दे कॅन डाउनलोड इट. यस. त्याच्यामध्ये फ्री सेक्शन म्हणून आहे, त्याच्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये काही ई बुक्स आहेत, काही रेसिपीज आहेत, काही माझे रेकॉर्डेड सेशन्स आहेत. हे सगळं आपण, म्हणजे मी एवढं काम करून ठेवलेलं आहे फ्री मटेरियलमध्ये की एखाद्या व्यक्तीला माझ्याकडे येणं शक्य नाही, तो ते फ्रीचं ऐकून देखील स्वतः सगळं शिकून त्याला काही ना काही रिझल्ट घेऊ शकतो. इन्शुलिनवर असलेला एखादा व्यक्ती रिव्हर्सल करू शकतो का? निश्चितच करू शकतो, कारण इन्शुलिन जर तो घेतोय याचा अर्थ काय की त्याच्या शरीरामध्ये रक्तात साखर जास्त आहे, दुसरं त्याचं शरीर इन्शुलिन बनवत नाही. मी जर त्याला अशा गोष्टी दिल्या की ज्यातून त्याचं इन्शुलिन प्रोडक्शन वाढेल आणि दुसरं रक्तातली साखर वाढणाऱ्या गोष्टीच कमी करून टाकल्या, तर गरजच नाही त्याला इन्शुलिन वाढण्याची. त्यामुळे एकदम इझी येतं बाहेर पडणं. प्री डायबिटीज असणाऱ्यांसाठी ही लाईफस्टाईल सगळ्यात इफेक्टिव्ह का ठरते? प्री डायबिटीज उलट काय आहे की अशी स्टेज आहे की जिथं तुम्ही ओळखलंय की बाबा मला आता काळजी नाही घेतली तर मी डायबिटीजकडे जाणार आहे. म्हणजे ही अशी स्टेज आहे की जिथं लाईफस्टाईलवर फार पण मेहनत नाही करावं लागत, छोटे छोटे बदल करावं लागतात. तेवढे जर बदल केले तो इमिजिएटली तिकडे जाण्याआधी तो इथूनच, म्हणजे असं म्हणतात ना, दिसते पुढे धोका आहे, तर युटर्न तो इझिली घेऊ शकतो. आणि हे सायन्सचं आपण थँक्स म्हणू की अशा सगळ्या गोष्टी निघाल्यात. मॉडर्न सायन्सला आपल्याला सोबत घेऊन जावं लागणार आहे. काही लोक काय करतात, मॉडर्न सायन्सची खूप निंदा करतात, तर म्हणतात नाही मॉडर्न सायन्सने हे केलं. पण मॉडर्न सायन्सचं जर तुम्ही स्टडी कराल तर मॉडर्न सायन्स आल्यानंतर, मॉडर्न मेडिसिन आल्यानंतर आपलं आयुष्यमान वाढलेलं आहे आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहे. त्यामुळे मॉडर्न सायन्स पण आपल्याला पाहिजे, आपल्याला सगळ्या पॅथी पाहिजेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला समोरच्याला हील करायचं, समोरच्याला बरं करायचं. म्हणून आम्ही आमच्या कंपनीचं नाव होलिस्टिक हिलिंग ह्युमन ठेवलेलं आहे. अच्छा. होलिस्टिक म्हणजे आपल्याला सर्वांगीण विचार करायचा आहे आणि त्याच्या लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यावर आपल्याला हेल्प करायची. तुमच्यामध्ये या क्षेत्रात सर्वात मोठे गैरसमज काय काय आहेत? हां, तसे खूप आहेत, पण जर काही इथं हायलाईट करायचे, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की चहा घेताना एक गैरसमज असतो की मी चहामध्ये साखरेऐवजी गूळ टाकतो, हा जसा एक गैरसमज आहे. तसं काही लोकांना असं वाटतं की मी भाकरी खाल्ली नाही पाहिजे, काही लोकांना वाटतं मी चपाती नाही खाल्ली पाहिजे, काही लोकांना वाटतं की मी राईस नाही खाल्लं पाहिजे. बघा, चपाती खा, भाकरी खा, भात खा, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी कन्वर्ट होणार आहेत कार्ब्समध्ये. राईट. ह्या सगळ्यांचं बनणार आहे
प्रॉपरली खाणं म्हणजे काय की तुम्ही पहिलं जर का थोडंसं एक बाउल ऑफ सॅलड खाल्लं आणि सॅलड पण दिवसभर खाल्लं पाहिजे असं पण नाही. काही लोक काय करतात सकाळी नाश्त्यामध्ये पण सॅलड, दुपारच्या डिनरमध्ये लंचमध्ये पण सॅलड आणि रात्री डिनरमध्ये पण सॅलड. तुम्हाला काय करायचं डिनरमध्ये ॲटलिस्ट सॅलड ठेवायचं. बट बाहेर कुठे गेल्यावर मी सॅलड आवर्जून सांगतो, कारण बाहेर जर तुम्ही बुफेमध्ये खात असाल, कारण आता माझ्याकडे खूप सारे लोक येतात ज्यांना आठवड्यातून 2-3दा तर बाहेर खाण्याची सवयच आहे. मग ते बाहेर खातात तर मग तिथे मात्र मी त्यांना सिक्वेन्सिंग शिकवतो की काय आधी खायचं. तशा वेळी तुम्ही फ्रूट्स किंवा सॅलड अगोदर खाऊ शकता. पण नॉर्मली जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सिक्वेन्स असा फॉलो करायचा आहे की बेटर ऑप्शन काय. 2-3 वस्तू बनल्यात, मुलांच्या टिफिनला पोळी भाजी पण बनलेली आहे. तुम्ही एक ऑप्शन आहे बेकरी प्रोडक्ट्स, पोहे पण आहे, पोहे बेकरी, पण चहा, आहे. बिस्किट पण. आता पोहे खाताय तुम्ही, तर तुम्ही रात्री काय केलं की बाबा आयदर तुम्ही दही लावलं किंवा मग छोले भिजवले. बघा आता गंमत काय, मी तुम्हाला एक खूप भारी ट्रिक सांगतो, सगळ्यांना फायदा होईल याचा. हा ग्लायसेमिक इंडेक्सचा खेळ आहे ना सगळा, त्या ग्लायसेमिक इंडेक्स थोडासा मॅनिपुलेट करता येतो. बट हे कधीतरी करायला चांगलं आहे, कुठलीही गोष्ट मॉडरेशनमध्ये वापरायची. तुम्ही काय केलं, समजा आता पोहे खाताय आणि नॉर्मली तुम्ही ह्याला मॅनिपुलेट करायला गेलं तुम्ही जास्त खाऊ शकत नाही. त्या पोह्यावर बरोबर तुम्ही दही टाकून खाल्लं, काय झालं, दह्यामध्ये प्रोटीन पण होतं, हेल्दी फॅट्स पण होते. तुमचा GI त्या पोह्याचा कमी झाला. तुमची शुगर नाही वाढणार एवढी. तुम्ही त्यात छोले टाकून खाल्ले, नाही वाढणार एवढे. का नाहीतर नॉर्मली काहीही खा वाढणार. म्हणून प्रत्येक मीलमध्ये समजा चपाती खाताय, आम्ही सांगतो पनीर फ्रँकी एक रेसिपी आम्ही सांगतो, सोपी असते आणि सगळ्या रेसिपी मी तुम्हाला सांगितलं अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये थोड्या भाज्या असतात आणि पनीर ॲड केलं आणि त्याचा रोल करून खाल्लं. किंवा आता जे एग्स खातात, एग्स अशी गोष्ट आहे ना जी जेवढ्या वेळा वापरू शकता आठवड्यातून, किमान मी म्हणतो 2-3 वेळा वापरा, ज्यांना चालतं. जास्त पण खाऊ शकता, डेली पण खाऊ शकता. चिकन आणि मटन हो खाऊ शकता, काही प्रॉब्लेम. हे पण एक तुम्ही आता मिथ्स विचारताय, मी असे 28 मिथ आहेत ना माझ्या पुस्तकात ब्रेक केलेले आहेत. ओके. हां, आणि पुस्तक देखील ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. व्हेरी नाईस. हां, तर तुम्हाला मटन खा, चिकन खा. मित्रांनो, पुस्तकाची जी लिंक आहे ती ॲमेझॉनची लिंक ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रमोद सरांचं जे ॲप आहे त्याची देखील लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. येस सर. हां, सो चिकन असेल, मटन असेल. आता काही लोक सांगतात मटन खाऊ नका, पण चिकन खा. बोथ आर ॲनिमल फूड. फक्त एवढंच की मटनमध्ये काय आहे, थोडं कोलेस्ट्रॉल जास्त आहे. आणि कोलेस्ट्रॉल हे फक्त ॲनिमल फूडमध्ये आहे. हे एक खूप मोठं मिथ आहे की लोक काय करतात, तेल बदलतात. कशाच्या भीतीने? कोलेस्ट्रॉलच्या भीतीने. आता तुम्हाला सगळ्यात मोठा एक गैरसमज क्लिअर करू का, कुठल्याच तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही. एनी ऑइल इज नॉट कंटेनिंग कोलेस्ट्रॉल. नो ऑइल इज कंटेनिंग कोलेस्ट्रॉल. का? कोलेस्ट्रॉल इज अन प्लांट फूड ना. प्लांटमध्ये कोलेस्ट्रॉल नसतोच. कोलेस्ट्रॉल हा कुठे असतो? ॲनिमल फूडमध्ये असतो. मग जर का कोलेस्ट्रॉल ॲनिमल फूडमध्ये असतो, मग तुम्ही तेल बदलून काय फायदा होणार आहे का? मग हे खूप मोठं मिथ आहे. म्हणजे याचा अर्थ कोलेस्ट्रॉल चुकीचं आहे का? तर नाही. एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे कोलेस्ट्रॉल क्लॅरिटी. ते पण ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. ऑर्डर केल्यानंतर पण तुमच्याकडे पोचायला 30 ते 45 दिवस घेतं. एवढं इंटरेस्टिंग पुस्तक आहे. 2,500 जवळपास त्याची काहीतरी किंमत आहे. हे पुस्तक जर समजा कोणी वाचलं तर तो कोलेस्ट्रॉलच्या प्रेमात पडेल. माझ्याकडे मी इंटरव्ह्यू पाहिला, मी पॉडकास्ट पाहिला एका डॉक्टरांचा, ही इज इन US, आणि ते सांगतात की मेरा कोलेस्ट्रॉल अभी 320 है और मुझे 350 करना है. म्हणजे वाढवायचं आहे. आणि आपल्याकडे 200च्या थोडं पुढे गेले की लोक घाबरतात. कोलेस्ट्रॉलपेक्षा ट्रायग्लिसराइड्सला घाबरायला लावून. कोलेस्ट्रॉल इज अ व्हेरी हेल्दी सोर्स. कोलेस्ट्रॉल इज अ प्रीकर्सर आहे तो तुमच्या सेक्स हॉर्मोन्सचा. प्रीकर्सर आहे तुमच्या हेल्दी फॅटचा. कोलेस्ट्रॉल उलट जास्त पाहिजे. कोलेस्ट्रॉल असेल तर व्हायटॅमिन डी तुमच्या शरीराला उन्हात बसून मिळणार आहे. बऱ्याच लोकांना वाटतं उन्हात जा, व्हायटॅमिन डी कमी आहे उन्हात जा. पण जर कोलेस्ट्रॉल पण कमी आहे आणि व्हायटॅमिन डी पण म्हणजे मग तुम्ही उन्हात बसून काय उपयोग नाही, कारण व्हायटॅमिन डी काय असं लगेच बनत नाही. तुम्ही उन्हात जाता त्यावेळेस मग स्किनवर सनलाईट येते आणि जर स्किनच्या अंडर लेअरमध्ये कोलेस्ट्रॉल आहे त्यातून मग व्हायटॅमिन डी वाढतं. ते असं आहे. आणि व्हायटॅमिन डीची डेफिशियन्सी ऑलमोस्ट आज मेजॉरिटी लोकांमध्ये दिसते, कारण उन्हात जाऊन ते उपयोग नाही, कारण आपण कोलेस्ट्रॉल खाणं टाळलेलं आहे. घीमध्ये कोलेस्ट्रॉल चांगलं आहे पण आपल्याला ओरिजिनल घी मिळत नाही. अजून एक व्हे प्रोटीनबद्दल गैरसमज आहेत लोकांचे की व्हे प्रोटीन नाही. मी व्हे प्रोटीन बोलतो, मी कुठल्याही असं जे डब्यामधले पावडरमधले प्रोटीन आहेत त्याबद्दल म्हणत नाही. प्रॉपर व्हे प्रोटीन. आणि लोकांना काय वाटतं व्हे प्रोटीन फक्त जिमवाल्यांनी घ्यायचं. डायबिटीजसाठी वरदान आहे व्हे प्रोटीन. फक्त तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं व्हे प्रोटीन निवडता आलं पाहिजे. आता हे चांगलं कसं निवडायचं हे आम्ही कोर्समध्ये शिकवतो, कारण आम्ही कुठलंही प्रॉडक्ट सेल नाही करत, पण आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही काय पाहायला हवं कोणतंही प्रॉडक्ट निवडताना. अच्छा. सो तुम्हाला ते अंडरस्टँडिंग स्वतःहून येतं. असे खूप सारे मिथ्स म्हटलं ना, 28 मिथ आपण ह्या बुकमध्ये क्लिअर केलेले आहेत. आजच्या जनरेशनमध्ये टाईप 2 डायबिटीज कमी वयात का दिसतो जास्त? टाईप 2 डायबिटीज कमी वयात दिसण्याचं कारण आहे की आजच्या जनरेशनचं जे कार्बोहायड्रेट्सचं एक्सपोजर आहे आणि परत सिटिंग लाईफस्टाईल.
आता असं नाही आहे की तुम्ही जर बघाल ना तर कुठले जनरेशन जी जास्त सिटिंगमध्ये इन्वॉल्व आहे, जे ॲक्टिव्ह आहे, आणि जंक फूड बाहेरचं खाणं. परत बघा तुम्ही बाहेरच्या खाण्यामध्ये काय चाललं आहे, मैद्याचे पदार्थ तुम्हाला जागोजाग कॉमन दिसतील, साखर दिसेल. आणि साखर म्हणजे फक्त टेबल शुगर नव्हे, साखरेचे 80+ नाव आहेत. कितीतरी फूड आयटम्स असे आहेत, काही हेल्थ ड्रिंक आहेत बाजारामध्ये ज्याच्यामध्ये माल्टोडेक्स्ट्रीन वापरलं जातं. आणि माल्टोडेक्स्ट्रीनचा इन्शुलिन स्पाईक 134 आहे, डबल देन शुगर. मग आता तुम्हाला किंवा हाय कॉर्न फ्रुक्टोज शुगर, असे खूप साऱ्या गोष्टी जर का हे कन्झ्युम करत असतील, स्पेशली फ्रूटचे ज्युसेसचे तुम्ही बघाल एवढे पॅक्स कन्झ्युम केले जातात. कार्बोनेटेड ड्रिंक्स, सोडा, हे ते, ह्या सगळ्यांमधून काय मिळते? साखरच मिळते. मग ह्या जनरेशनला खूप जास्त जर अशा गोष्टी, इव्हन अल्कोहोलचं कन्झम्पशन आहे, स्मोकिंग आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल, जागरण आहे, तुम्ही जेवढं जागाल तेवढं तुमच्या ब्लडमध्ये कॉर्टिसॉल वाढणार आहे. कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हॉर्मोन आहे. स्ट्रेस हॉर्मोन वाढला की डायरेक्ट तुमच्या ब्लड शुगरवर इम्पॅक्ट व्हायला सुरू होणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाईप 2 डायबिटीसकडे घेऊन जाणार आहेत. प्रमोद सर, तुम्ही एक ऑथर पण आहात, तर तुम्ही पुस्तकांमधून काय असा संदेश द्याल? मी एवढंच सांगेल, हे पुस्तक जे आहे हे पहिलं तर कुठल्याही रेसिपीचं पुस्तक नाही आहे. ह्याच्यामध्ये टोटल एक अख्खा आपला वर्कशॉप जो आहे, जो मी ऑनलाईन घेतो, तो स्टोरी फॉर्मॅटमध्ये प्रत्येक आजाराशी निगडीत डिटेल एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे तुम्हाला थायरॉइड असेल तर काय, PCOS असेल तर काय, डायबिटीज असेल तर काय, मिथ्स काय, प्रोटीन काय, कार्बोहायड्रेट्स काय, फॅट काय, त्याचे प्रकार कोणते, ईच अँड एव्हरीथिंग डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं या बुकमध्ये. त्यामुळे ह्या बुकला जर योग्य रीतीने जर कोणी वाचलं तर ॲक्च्युली मला बरेच जण म्हटले की तुम्ही पुस्तकात सगळं असं लिहिलं आहे की, म्हणजे एकाने जर असं स्टेटमेंट दिलं, आपण त्याचं रेकॉर्डिंग पण ठेवलं आहे, की तुम्ही तुमच्याच पायावर धोंडा मारला आहे, तुम्ही सगळंच पुस्तकात दिलं, तुमच्याकडे येणार कोण? मला एवढं माहिती आहे की मी संपूर्ण किती लोक आहेत त्यांना मी सगळ्यांना हेल्प नाही करू शकत, पण पुस्तक नक्की हेल्प करू शकतं. तर पुस्तकात मी खूप डिटेल माहिती दिलेली आहे, आणि तुम्ही जर का ते व्यवस्थित वाचली तर डेफिनेटली तुमची काही ना काही इम्प्रूव्हमेंट होईल न्यूट्रिशनमध्ये. त्यामुळे प्रत्येकाने नक्की पुस्तक वाचायचं. म्हणजे नुसतंच बाय करून उपयोग नाही, वाचलं पण पाहिजे. वाचला तर तुम्हाला खरं सांगतो, माझ्याकडे फक्त फीडबॅक द्यायला यावं लागेल, कुठल्या इतर गोष्टीसाठी येण्याची गरज नाही. गोड खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो का? आणि डायबिटीज झाल्यानंतर गोड खाऊ नये का? हो, सो गोड ही एक चव आहे. आज असे काही नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यातनं पण ही चव मिळवता येते. त्याच्यामध्ये स्टीविया, मॉन्क फ्रूट, काही ठिकाणी आपण कोकोनट शुगर, पाम जॅगरी, असे 4 वेगवेगळ्या गोष्टींवर आपण म्हणजे अल्टरनेटिव्ह शोधलेले आहेत, जे बेटर ऑप्शन आहेत कम्पेअर्ड टू टेबल शुगर अँड ऑल दोज जेवढे केमिकल शुगर आहेत ना, मी तुम्हाला सांगितलं 80 प्रकारचे असतात. तर त्यामुळे तुम्ही गोड खाणं सोडायची काहीच गरज नाही. स्पेशली स्टीविया आणि मॉन्क फ्रूटबद्दल मला सांगायला आवडेल, 0 इन्शुलिन स्पाईक आहे, 0. तुम्ही खीर खा स्टीविया टाकून. मुळात काही अशा नॅचरल गोष्टी जसं फ्रूट शुगरमुळे काही प्रॉब्लेम होत नाही, फक्त तुमचं मसल वाढलं पाहिजे. डायबिटीज पेशंटनी मसल बिल्डिंगवर फोकस ठेवला पाहिजे, कारण मसल जेवढं जास्त तेवढं तुमच्या शरीरात बनलेली साखर ही ॲटोमॅटिक मसल वापरून घेणार आहे, आणि मसल जेवढं जास्त तेवढं तुमचं बॉडीमध्ये इन्शुलिन प्रोडक्शन पण चांगलं राहणार आहे. अच्छा. हां, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर फोकस करा. आणि गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होतं का, तर असं बिलकुल नाही आहे. फक्त गोड, काही लोक असे जे इतकं गोड, मी म्हणलं ना, मी 15,000 कन्सल्टेशन केलेले आहेत आत्तापर्यंत. मला एवढ्या वर्षात एवढं लक्षात आलेलं आहे, कोण काय खातं, कोण सकाळी काय खातं. मी सगळ्यांना हा प्रश्न विचारतो, नाश्त्यामध्ये काय खाता, दुपारी जेवणामध्ये काय खाता, बाहेर गेलात तर काय खाता. मधून मी नक्की सांगू शकतो, खूप मंडळी अशी आहेत जे इतकं गोड खात पण नाहीत तरी त्यांना डायबिटीज आहे. त्यामुळे गोड खाल्ल्यामुळे डायबिटीज होतं असं नाही. शरीरासाठी कार्बोहायड्रेट्सचं एक्सेस होणं, तुमच्या आयुष्यात स्ट्रेस वाढणं, लाईफस्टाईलमध्ये चुका होणं, लाईफस्टाईल मिस्टेक, स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टी जवळपास 60-70% पर्यंत कॉन्ट्रीब्यूट करतात. लाईफस्टाईल, डाएट वगैरे हे 20-30% भाग आहे. किती लोक असे जे इतकं गोड खातात तरी त्यांना डायबिटीज नाही. दॅट एनर्जी सिस्टम इज वर्किंग बेटर. एनर्जी सिस्टमवर काम करायचं आपल्याला, आणि एनर्जी सिस्टम हळूहळू चेंज होईल. सर, शेवटचा प्रश्न, जे स्वतःला होपलेस समजतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हां, म्हणजे आज भरपूर लोक निराश असतात डायबिटीजमध्ये, कारण कसं स्वभाव वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव आहे. एखाद्याला डायबिटीज येतो, पण ठीक आहे, काय फरक नाही पडत. हे जरा काय झालं, म्हणजे केअरलेस ॲटिट्यूड झाला. एखाद्याला मला डायबिटीज आहे बाबा, काय करू, माझं कसं होईल. तर होपलेस पण आहेत काही लोक, किंवा काही लोकांना भीती जास्त आहे. तर केअरलेस पण राहू नका आणि होपलेस पण राहू नका. आज तुम्ही अशा काळात आहात जिथे प्रत्येक गोष्टीवर उपाय आहेत, चांगले चांगले सोल्युशन्स आहेत. आणि जरा जाऊन पहा बाहेर, की बाहेर जगामध्ये काय चाललंय. तुम्ही एकटे नाही आहेत जे की ह्याच्यावर काम करणारे आणि बाहेर पडणारे. आज खूप मंडळी आहेत ज्यांनी आजारावर विजय मिळवलेला आहे,
आणि आज इन्शुलिन फ्री, मेडिसिन फ्री लाईफ ते जगतात. तर निराश व्हायची काय गरज नाही. इट इज अ कंडिशन आणि आजार तुम्हाला नाही आहे, लक्षात घ्या. आपण म्हणतो मी डायबिटिक आहे, आपण म्हणतो मला थायरॉइड आहे, आपण म्हणतो आता मला थायरॉइड ॲक्च्युली एक जोकचा विषय, कारण मला देखील थायरॉइड आहे. थायरॉइड एक हॉर्मोन आहे, ग्रंथी आहे, ती सगळ्यांनाच असते. मी डायबिटिक आहे म्हणजे काय, तुम्ही डायबिटिक नाही, तुमच्या शरीराला डायबिटिक आहे. तर पहिलं तर आपण मी आणि शरीर हे वेगळं करूया आणि मग आपण त्याच्याबरोबर एक थर्ड पार्टी म्हणून बघून त्याच्यावर काम करायला चालू आहे. काही आपण पास्टमध्ये असं केलेलं आहे, त्यामुळे हे झालेली एक कंडिशन अँड वी विल वर्क ऑन इट. आणि तुम्ही एकटे नाही आहेत ना, आज मी आहे, आज असे खूप मंडळी आहेत आमच्या फील्डमध्ये जे डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम रन करतात आहे आणि सक्सेसफुली रन करतात आहे. दे आर गेटिंग ह्यूज सक्सेस इन दिस फील्ड. तर तुम्ही नक्कीच अप्रोच करा आणि एक प्रयोग करून बघा शरीरावर. त्याशिवाय तुम्हाला जाणवणार नाही. नुकसान तर काही नाही आहे, कारण मी कुठली गोळी औषध काही देत नाही. मी जे काय बदल करणार आहे तुमच्या आहारातून करणार आहे, तुमच्या लाईफस्टाईलमधून करणार आहे. फक्त मी काय करणार आहे, तुम्हाला एज्युकेट करण्यासाठीच चार्ज घेणार आहे अँड दॅट विल बी ऑफ माय टाईम. पण नक्की मी असेल किंवा अशी इतर मंडळी असेल, ह्यांना अप्रोच करणं, ह्यांना भेटणं, ह्यांच्याकडून शिकणं हे गरजेचं आहे. आणि जितकी मंडळी आज डायबिटिक नाही आहेत आणि हा पॉडकास्ट पाहतात, या सगळ्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या कुटुंबाला ह्या एका आजारापासून जर तुम्ही प्रोटेक्ट करू शकला ना, तर तुम्ही तुमच्या शरीराला वेगवेगळ्या ऑर्गन डॅमेजपासून प्रोटेक्ट करताय. त्यामुळे प्रत्येकाने नक्की ह्याच्यावर ॲक्शन घेणे गरजेचं आहे. मिस्टर प्रमोद सर, आजच्या एपिसोडमधून तुम्ही खूप स्पष्ट, प्रॅक्टिकली आणि ॲप्लिकेबल आणि आशादायक माहिती दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. लाईफ लाँग शिक्षा नाही, ती एक जागरूकता आहे आणि लाईफस्टाईल नीती योग्य असेल तर ती पूर्णपणे रिव्हर्सल होऊ शकते. धन्यवाद सर. मित्रांनो, हाच मेसेज स्प्रेड करा, हा एपिसोड शेअर करा आणि फॉलो करा कोच किरण पाटील पॉडकास्टला. मी आहे किरण सर. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त अशा नव्या विषयासह. स्वस्थ रहा, मस्त रहा, कुटुंबाची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.